24 तास मी कमलेश सुतार टू द पॉइंटच्या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। दर आठवड्यात आमच्याकडे टू द पॉइंट बोलण्यासाठी राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली आणि कला क्षेत्रातली मंडळी येत असतात आणि आज आपण पुन्हा एकदा राजकारणाबद्दलच चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून एक जिल्हा या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि तो जिल्हा आहे रायगड। आणि अर्थातच हा केंद्रबिंदू राहण्याचं कारण तिथे दोन मित्र पक्षांमध्ये सुरू असलेलं राजकारण आपण बघतो। जनरली जेव्हा आघाडीचं सरकार असतं तेव्हा कुरबुरी बघायला मिळतात, पण रायगडमध्ये जो धमाका होतोय त्याचा आवाज आणि त्याचे हादरे अख्ख्या महाराष्ट्रात बसत असतात। आणि म्हणून आज आपण चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांना आपण आज टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात बोलवलं आहे। खूप खूप स्वागत आहे भरत शेठ तुमचं या कार्यक्रमासाठी। आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी तुमच्याशी बोलत होतो, तुम्ही आत्ताच सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आलात। सिद्धिविनायकचा गणपती बाप्पा नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे अनेकांची। आज तुम्ही गेलात, काही मागितलं का सिद्धिविनायकाकडे? पहिलं आपल्याला नमस्कार आमचा रायगडच्या मावळ्याचा। जी, मी तसा गणपतीच भक्त आहे। सकाळी गणपती स्तोत्र म्हटल्याशिवाय बरं, आम्ही पाणी पण पित नाही आणि घराच्या बाहेरही पडत नाही। तर मी आज योगायोग होता, आज शनिवार होता हनुमंतरायांचा आणि त्याच्यामध्ये गणपतीरायांच्या आमच्या संकष्टीचा वार आला, त्यामुळे आज योगायोग होता। बरोबर मुंबईमध्ये होतो तर बोललो चला एखादा गणपतीला तरी जाऊन दर्शन करूया। हनुमंतराय पण तिथं बाजूलाच आहेत, त्यांचं दोघांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, फुलं वाहिलीत, दुर्वा वाहिला, जास्वंदीची फुलं वाहिलीत, हनुमंतरायाला कंठी वाहिली आणि मग मी आता बाहेर पडून आलो। काय मागितलं का सिद्धिविनायकाकडे? म्हटलं सिद्धिविनायक नवसाला पावतो, काही नवस केलात किंवा काय तसं बोललं? मला सिद्धिविनायक अनेक वर्ष पावतोय। माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी एकही निवडणूक आतापर्यंत कुठली हरलेलो नाही आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून अपक्ष पंचायत समिती सदस्यापासून 4 वेळेला जिल्हा परिषद, 2 वेळेला मी, 2 वेळेला सौभाग्य होते आणि सलग 4 वेळेला आमदार आणि आता मंत्री। त्यामुळे गणपती बाप्पा आमच्या हृदयामध्ये आहे आणि जे काय मागायचं ते मागितलंच की या महाराष्ट्राच्या जनतेसाठी पाऊसही आता सुरू झालेला आहे। चांगली बाब आहे की पाऊस सगळीकडे सुजलाम सुफलाम व्हावं, एकदम अति पण पडू नये आणि एकदम कमी पण पडू नये, की जेणेकरून धरणं पहिली परिपूर्ण भरावीत, सगळीकडे शेतीला चांगलं वातावरण होईल अशा प्रकारचं वातावरण व्हावं। आणि हे जे आपलं सरकार आहे महायुतीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय त्यासाठी हे सुजलाम सुफलाम व्हावं असं। आणि बाकी मग आमच्या वैयक्तिक इच्छा असतात त्या गणाच्या देवळात जाऊन देवाला नमस्कार न करणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून नमस्कार केला, काय मागायचं ते मागितलं। काय मागितलं चला आज म्हणजे आम्हालाही कळू देत मी का? आता सांगितलं, मी विचारू का तुम्हाला? मला काय वाटतं, जे जनरली आम्ही बघत असतो ना की मनात काय चालू आहे, तुमच्या मनात आता तुमची एक इच्छा, तुमच्या आता बाकी सगळ्या इच्छा माझ्या आता झाल्या असतील पूर्ण, आता एक इच्छा आम्हाला वाटते की जी तुमची बऱ्याच दिवसापासून आहे पालकमंत्रीपदाची। पालकमंत्रीपदासाठी काय साकडं घातलं का गणरायाला? साकडं तर घातलंच की लवकरात लवकर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, ही आमची जी काय दृढ इच्छा आहे। आणि त्यासाठी आम्ही गणपतीरायाला मनातल्या मनात म्हटलं आणि गणपतीराया ते ऐकतील असं आम्हाला वाटतंय। ऐकतील असं वाटतं तुम्हाला? पण गणपतीरायाला ऐकतील, पण तुमचे मित्रपक्ष ऐकतील का? होईल, ते पण होईल, कारण आम्हाला खात्री आहे की आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय या रायगडच्या मावळ्यासाठी करतील असं आम्हाला वाटतंय। का बरं एवढं अडकतो हा मुद्दा? म्हणजे इथे बाकी ठिकाणी बघा, एक नाशिकचा मुद्दा आहे, नाशिकमध्ये पण तुमच्या तिथे तुमचे एक वरिष्ठ नेते दादा भुसे तिकडेही स्टे दिलाय आणि रायगडला 2 ठिकाणी स्टे दिलाय पालकमंत्र्याला। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात माझ्या मते बहुधा, म्हणजे माझी माहिती तुमची असेल तुमच्याकडे तर इतर तुम्ही करेक्ट करा किंवा प्रेक्षकांनी आम्हाला करेक्ट करून सांगा, पण ही पहिल्यांदा असं कदाचित घडत असावं की पालकमंत्री पदावरच थेट स्टे दिलाय अनाऊन्स केल्यानंतर। इतका टोकाची दोघांची आग्रही मागणी काय आहे तिथे? आता ते आमचे हे तिन्ही नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत। आता यांच्याकडे जी चर्चा चालू आहे की जो काय दिल्लीच्या कोर्टामध्ये चेंडू गेलेला आहे, तर अमित शहाबाई किंवा अन्य काही मान्यवर मंडळी आहेत त्यांनी या तिघांकडे सोपवलेला आहे आणि तिघजण जो निर्णय करतील तो मला वाटतं योग्य होईल असं आता दिसतंय आम्हाला। पण कसं आहे ना गोगावले साहेब, वारंवार ह्या मुद्द्यावरनं ना आम्ही बघितलं की दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये, मग
तुमच्याकडनं किंवा तुमच्या सोबत असणारे तिथले आमदार असतील, दळवी असतील किंवा थोरवे असतील यांच्याकडनं, समोरनं तटकरे असतील किंवा तिथनं राष्ट्रवादीचे काही नेते असतील, वारंवार आम्ही बघितलं आहे की शब्दांचे बाण असे एकदम जोरदार मारले जात आहेत. तर त्याच्यामुळे कटुता आली आहे आणि हे चित्र महाराष्ट्रभर ह्याची चर्चा होते. ठीक आहे, आपलं म्हणणं एकदम रास्त आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही मेहनत घेतली, शिवसेना, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये NCPच्या एकही सीट आली नाही, रायगड सोडून. आणि त्या रायगडच्या सीटसाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत, आम्हाला वर्ण आदेश होते आमच्या नेत्यांचं, कारण आम्हाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पाहायचं होतं. त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर जबाबदारी होती, देवेंद्रजी होते, अजितदादा, सगळ्यांवर टीट होती. आणि त्यावेळेला आमच्यासारख्या आमदारांवरती त्यावेळेला जबाबदारी टाकली होती की आपापल्या मतदारसंघातले उमेदवार निवडून आणावेत. आणि आम्ही ती मेहनत घेतली, आम्ही त्यांना निवडून पण आणलं. मी असेल, रविशेठ पाटील असतील, आमचा महेंद्र दळवी असतील किंवा आमचा योगेश कदमच्या इथनं मतदान झालेलं आहे. हे आम्ही सगळ्या मंडळींनी अगदी मनापासून काम करून ही एकच सीट महाराष्ट्रामध्ये त्यांची आम्ही निवडून आणली. आणि मग ती निवडून आणल्यानंतर जे काय त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, इतर लोक हे विसरले की बाबा आपली एक सीट आली ते कोणामुळे आले, कसे आले. कारण भारतीय जनता पार्टीचे रविशेठ पाटलांच्या इथनं 48,000चा लीड मिळाला, आमच्या दळवींच्या इथनं 38,000चा लीड मिळाला, माझ्या इथनं 4,500चा लीड मिळाला, योगेशच्या इथनं थोडं मायनस झालं, पण मतदान झालं. जे शिवसेनेचं मतदान होतं ते त्यांना मिळालं, जरी लीड कमी असलं तरी. तिकडं भास्कर जाधवांच्या इथनं ते मायनस होते, 2 मतदारसंघामधनं ते मायनस होते आणि आमच्या 4 मतदारसंघातनं ते प्लस होते. त्यामुळे एक तर त्यांच्या मुलीचा होता, तिथनं 28-27,000चा लीड होता. मग जर आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जर ही सीट तुमची निवडून दिली, तर मग नंतरच्या वेळेला ज्या काही घडामोडी झाल्या आमच्या वेळेला त्या व्हायला नाही पाहिजे होत्या असं आम्हाला वाटत होतं. कारण थोरवेंच्या विरोधात तिकडं घारेनं उभं केलं गेलं, ते कोणी तटकरीने उभं केलं, हां, प्रश्नच येत नाही ना. कारण कसं झालं, कारण ते त्यांचेच जवळचे कार्यकर्ते होते. त्यानंतर इकडे आमच्या दळवीला पाडण्यासाठी ह्याच्याशी टाईप केलं आपल्या जयंत पाटलांशी की तुमच्या सुनेला इकडं निवडून आणतो आणि तिकडून थोरवेला निवडून द्या तुम्ही. आणि भरत शेट का नको, तर पालकमंत्र्यांचा दावेदार होईल, नाहीतर माझ्याकडे तसा काही प्रश्नच नव्हता. आणि मग अशा अनुषंगाने हे थोडंसं दरी रुंदावत गेली. आता हे 15-20 वर्ष मंत्री राहिलेले, पालकमंत्री राहिलेले, गाडा अभ्यास आहे त्यांच्याकडे, त्यांनाही माहिती आहे. ज्या लोकांनी एवढ्या अटीतटीने आपल्याला निवडून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये एकच सीट तुमची निवडून आम्ही दिलेली आहे, एवढं सगळं असताना आणि सगळीकडं पडझड होत असताना आम्ही जर पुऱ्या ताकदीनिशी साम दाम दंड भेद सगळ्या सहित जर आम्ही मदत केली असेल तर मग आमची अपेक्षा का नसावी. मग ह्याने का मोठं मन करू नये, हा त्यातला मतीचा अर्थ, बाकी काही नाही आहे. तुम्ही जो वारंवार आरोप करता की तुम्ही त्यांना मदत केली, तुम्ही त्यांचं सीट निवडून आणलं, 100% त्यांनी तुमच्या विरोधात तिथे उमेदवार उभे केले, 100% तटकरीने तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, 100%. त्याचं कारण जी गावं आता गेले अनेक वर्ष, आम्ही 4थी टर्म आहे माझी, आणि 4थ्या टर्मला मी आज तुम्हाला सांगतो 230 ग्रामपंचायती माझ्या मतदारसंघामध्ये मोडतात. ते सगळेच्या सगळे मी कागदावरती न बघता आम्ही तोंडपाठ सांगू शकतो. ग्रामपंचायत सांगायलाच, पण ग्रामपंचायतीच्या अंदर येणारी गावं असतात, 5 गावची ग्रामपंचायत, 7 गावची असते, 12 गावची असते, ते पण आम्ही सांगू शकतो. त्याचं कारण आमचं तसं टच आहे आणि आमचं सामान्य लोकांशी जास्त टच असल्यामुळे आम्हाला 4थ्या वेळेला लोकांनी निवडून चढत्या क्रमांकाने. कारण मी पहिला जेव्हा 9ला उभा राहिलो तेव्हा मला 14,000च्या फरकाने निवडून दिलं, दुसऱ्या वेळेला राहिलो तेव्हा 21,000च्या फरकाने निवडून दिलं, तिसऱ्या वेळेला मी 21,450च्या फरकाने निवडून आलो, आणि आता एवढं अटीतटीचं असतानाही मला 26,215च्या फरकाने लोकांनी निवडून दिलं. आम्ही काम करतो, आम्ही काम करणार. आम्ही बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेलो एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी म्हणून
काम करतो, तर आमचे नेते 16-16, 18-18 तास जर काम करत असतील, तर आम्ही 14-15 तास काम केलं तर काय फरक पडणार आहे? बरं, मग ह्या सगळ्या ही कटुता जी आम्ही बघतोय ना, म्हणजे माझ्याकडे मी सहज काही वक्तव्य बघतो, मधल्या काळात काय काय वक्तव्य झाली कोणाकोणाकडनं, की खूप अत्यंत टोकाची कधी कधी टीका केली गेलेली. म्हणजे तुम्ही आता सांगितला तो मुद्दा आहेच की मताधिक्य